नमस्कार ताईंनो आणि बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची अपडेट घेऊन आलेलो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण ज्यांची ई केवायसी अजूनही झाली नाही अशा सर्व बहिणींसाठी आता मोठी खुशखबर समोर आलेली आहे. ताईंनो, तुम्हाला माहितीच असेल की या योजनेमध्ये ई केवायसी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. पण अनेक बहिणींची ई केवायसी प्रक्रिया विविध कारणामुळे राहून गेलेली आहे. काही ठिकाणी ओटीपी आला नाही, काहींच्या मोबाईलवर फोटोच उघडलं नाही, तर काहींना नेमकं कोणती केवायसी करायची हे समजलं नाही. यामुळे जवळपास 60 लाख महिलांची ई केवायसी बाकी राहिलेली होती. त्यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता, की या सर्व बहिणींना पुन्हा संधी मिळणार का नाही? पण आता तुम्हाला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. कारण सरकारकडून आता स्पष्ट संकेत मिळत आहेत, की ज्यांची ई केवायसी राहिलेली आहे, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. आता सध्या काय परिस्थिती आहे ते समजून घ्या. सध्या ई केवायसी मध्ये चुकीची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ज्या बहिणींनी आधी केवायसी केली होती, पण त्यामध्ये काही चुका झालेल्या होत्या, त्यांना त्या चुका सुधारण्याची संधी दिली जात आहे. आणि यासाठी शेवटची संधी म्हणजे 31 मार्च 2026. म्हणजे ताईंनो, तुमच्याकडे खूप कमी वेळ उरलेला आहे. जर तुमच्या केवायसी मध्ये काही चूक असेल तर ती लवकरच लवकर दुरुस्त करून घ्या. कारण जर तुमची ही संधी तुम्ही गमावली तर पुढे तुमचे हप्ते ते थांबू शकतात आणि तुम्हाला योजनेतून बाहेर देखील काढलं जाऊ शकते. म्हणून ज्यांची केवायसी चुकीची आहे त्यांनी अजिबात वेळ वाया घालवू नका. आता एक महत्वाचा प्रश्न, ज्यांची केवायसी झालीच नाही त्यांचं काय? ताईंनो, अशा सर्व बहिणींसाठी खूप मोठी बातमी आहे. ज्यांची ई केवायसी अजूनही झालेली नाही, त्यांना सरकारकडून पुन्हा एकदा नवीन संधी दिली जाणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार या योजनेमध्ये दरवर्षी लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया केली जात आहे. याचा अर्थ असा की केवायसी एकदाच होणारी प्रक्रिया नाही, तर वेळोवेळी ती करावी लागणार आहे. आता सध्या मार्च महिन्यात चालू आहे आणि या महिन्यात म्हणजे करेक्शन प्रोसेस चालू आहे. पण एप्रिल महिन्यात नवीन केवायसी साठी पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या बहिणींची केवायसी अजिबात झाली नाही, त्यांना एप्रिल पासून संधी इथे मिळू शकते. ताईंनो, ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे, कारण की यामुळे लाखो महिलांना पुन्हा या योजनेचा लाभ घेण्याची संधी इथे मिळणार आहे. आता थोडक्यात समजून घेऊया की केवायसी काय राहिलेली होती. बऱ्याच बहिणींना वाटत होतं की त्यांनी बँकेत जाऊन केवायसी केली म्हणजे सगळं पूर्ण झालं, पण प्रत्यक्षात या योजनेसाठी वेगळी केवायसी करावी लागते. यामुळे गोंधळ झाला आणि अनेक महिलांची चुकीचे पर्याय निवडले. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या, वेबसाईटवर उघडत नव्हती, ओटीपी उशिरा येत होता किंवा काहीच येत नव्हतं. या सगळ्या कारणांमुळे अनेक बहिणींची केवायसी राहून गेली. म्हणूनच आता सरकार पुन्हा एकदा संधी देत आहे. पण लक्षात ठेवा, ही संधी कायमची नसते. म्हणून जेव्हा नवीन पोर्टल सुरू होईल तेव्हा तुम्ही लगेच तुमची केवायसी इथे पूर्ण करून घ्या. आता एक महत्त्वाची माहिती त्या बहिणीसाठी ज्यांची केवायसी आधीच झालेली आहे. जर तुमची केवायसी सक्सेसफुली झाली असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही. पण जर तुमच्या खात्यात पैसे येत नसतील तर तुम्ही काही गोष्टी तपासून पहा. सर्वात आधी तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का ते बघा. त्यानंतर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू आहे का ते तपासा. आणि बँकेत जाऊन तुमची केवायसी इथे पूर्ण आहे का ते सुद्धा त्याची खात्री करून घ्या. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचे पैसे थांबवू शकतात. ताईंनो, या योजनेतून मिळणारे 1500 रुपये अनेक मनासाठी खूप महत्वाचे आहे. घर खर्च असो, औषध असो, मुलांचं शिक्षण असो, या सगळ्यांसाठी हे पैसे उपयोगी इथे पडतात. आणि म्हणून ही संधी अजिबात तुम्ही गमावू नका. आता शेवटी मी तुम्हाला एक सांगतो, घाबरायचं नाही, पण सावध राहायचं आहे. ज्यांची केवायसी चुकीची आहे त्यांनी 31 मार्च पूर्वी दुरुस्ती करून घ्या आणि ज्यांची केवायसी झाली नाही त्यांनी एप्रिल पासून तयारीत लागा. नवीन अपडेट्स येताच तुम्हाला सर्व माहिती वेळोवेळी मिळणार आहे. म्हणून अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया एका पुढच्या नव्या अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.